यवतमाल नगर परिषद द्वारा करोड़ों रुपए खर्च करके खरीदी गई रोड वैक्यूम स्वीपर मशीन का उपयोग नहीं होने पर पिछड़े वर्ग संगठन ने विरोध किया है। नगर सेवक डॉक्टर नीरज वाघमारे के अनुसार स्वच्छता बनाए रखने के लिए यह मशीन खरीदी गई थी, लेकिन प्रशासन की निष्क्रियता के कारण मशीन धूल में पड़ी है। शिकायतों के बावजूद मशीन उपलब्ध नहीं कराए जाने पर संगठन ने हनुमान जयंती के मौके पर स्वीपर मशीन के सामने प्रतीकात्मक यज्ञ और पूजा अर्चना कर आंदोलन किया। आंदोलनकारियों ने प्रशासन को जगाने और मशीन का उपयोग शुरू कराने की मांग की, साथ ही प्रशासन के खिलाफ तीव्र नाराजगी व्यक्त की। मागच्या 2 जानेवारीपासून यवतमाळ नगर परिषदमध्ये प्रशासन काळ संपून इथे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष सर्वांनी प्रभार स्वीकारलेला आहे। मागच्या 2 जानेवारीपासून आजपर्यंत आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये हे करोड रुपयाची किती मशीन उभी आहे, जे रोडची क्लिनिंग करत असते। व्हॅक्यूम मशीन आहे आणि क्लिनिंग मशीन आहे। याच्यासाठी सतत आमचा आग्रह होता की ही मशीन आमच्या एरियामध्ये यावं, स्वच्छता करावं, परंतु भारतीय राज्यघटनेनुसार यवतमाळची नगरपालिका आम्हाला चालत नाही असं निदर्शनास आलं। अनेकदा तक्रारी करून, फोन करून, त्यांना स्वतः भेटून सांगून तरीसुद्धा ही मशीन आली नाही। म्हणून आज आम्ही हनुमान जयंतीच्या निमित्ताने कदाचित हे मनुवादी सरकार जे आहे ते संविधानाला मानत नसेल, त्याकरिता आज आम्ही त्याला काय म्हणता येईल, ठीक आहे, त्यामुळं आज आम्ही हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात प्रतीकात्मक इथे हिंदू परंपरेनुसार आम्ही इथे होम हवन आणि सर्व ब्राह्मणांची पूजा केली। कदाचित हे भारतीय राज्यघटनेला मानत जरी नसेल तर म्हणून त्यांनी कमीत कमी देवाला तरी घाबरावं आणि यवतमाळकरांच्या स्वच्छतेसाठी हे जे पांढऱ्या हत्तीसारखे जे मशीन ठेवलेले आहे ते रस्त्यावर काढून यवतमाळकरांची सेवा करावं, यासाठी आज आम्ही साकडे घातलेले।